आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। चिपळूण संगमेश्वरच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा। चिपळूण संगमेश्वरची जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सोडावी, माजी आमदार सुभाष बनेंची मागणी। पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा। काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढणारच। हडपसर विधानसभेतील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लावलेत बॅनर। परभणीच्या पाथरी विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता। काँग्रेसच्या जागेवर शरद पवार गटाकडून जोरदार तयारी। पाथरीतून काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे आमदार आहेत। विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार। विठ्ठल मंदिरामधील पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी। मंदिर स्वच्छतेला सुरुवात, आज दर्शन बंद। पुण्याच्या भोरमधील शिवमंदिर परिसरामध्ये जागेच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं शिवभक्तांचं आमरण उपोषण मागे। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शिवभक्तांचं 10 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे घेण्यात आलंय। पुण्यातील भोर एसटी आगाराला महिन्याला सरासरी 50 लाखांचा तोटा। नियोजनाचा अभाव, जुन्या खराब गाड्या, लांब पल्ल्याच्या बस बंद असल्यानं तोटा। परभणी जिल्ह्याच्या पूर्णामध्ये ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींची बँकेत गर्दी होते। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक आहे। पितृपक्ष सुरू होताच पुण्यातील भाजीपाला महागलाय। चवळी आणि गवार 1,200 रुपयांवर, तर आणखी दर वाढण्याची शक्यता आहे। पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। मार्गिकेच्या कामामुळे आज रात्री 12 ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत ब्लॉक। मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक। अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक असेल तर अनेक लोकल रद्द, तर काही लोकलच्या वेळेत बदल। मुंबईला भातसा धरणामधून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या इतिहास जमा होणार। पाणीपुरवठा करण्यासाठी लवकरच जलबोगदा बांधण्यात येईल। 12वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार। महाविद्यालयांकडून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सरळ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणं आवश्यक। राज्यातील शाळांमधील पहिली संकलित चाचणी ऑक्टोबरमध्ये होणार। 3री ते 9वी साठीचे वेळापत्रक जाहीर। 11वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी अद्यापही रांगेत। नोंदणी झालेले 27,000 विद्यार्थी अजून प्रवेशाविना, तर मुंबईतील प्रवेशाच्या 1,01,149 जागा रिक्त आहेत। राज्यातील 3 वर्ष विधी अभ्यासक्रमासाठीच्या तब्बल 95% जागा भरल्यात, तर प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ। मुंबईच्या न्याय रुग्णालयामधील निलंबित डॉक्टर विरोधात 10 तक्रारी। विनयभंग प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापकाविरोधात तक्रारी। डॉक्टरच्या अडचणीमध्ये वाढ। पुण्यातील गोखले संस्थेचे कुलपती विवेक देब्रॉय यांचा राजीनामा। डॉक्टर रानडे यांची नियुक्ती रद्द करणारे कुलपतींच्या राजीनाम्याचं कारण मात्र अस्पष्ट आहे। पुणे स्टेशनवर नव्यानं 120 कॅमेरे बसवण्याचा निर्णय अद्याप कागदावरच। रोज 1,70,000 प्रवासी प्रवास करतात, मात्र रेल्वे स्टेशनवर केवळ 74 सीसीटीव्ही आहेत। पुण्याचे रिक्षामित्र प्रीपेडमुळे रेल्वे प्रवाशांची लावता लूट थांबली आहे। 55 दिवसात 5,878 फेऱ्या, 1,000 रिक्षाचालकांचा समावेश। पुणे शहरातील जवळपास 22,000 भटक्या कुत्र्यांना अँटी रॅबिजची लस। भटक्या कुत्र्यांचा त्रास होऊ नये म्हणून पालिकेकडून लसीकरण। कात्रज डेअरीकडून आता दूध उत्पादकांना 2 रुपयांचा फरक मिळणार। पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची 65व्या सर्वसाधारण सभेतील निर्णय। कात्रज डेअरीला 3 कोटींचा नफा। नागपुरातील ब्राऊनफील्ड विमानतळाचा मार्ग मोकळा। कंत्राटदारासंदर्भातील वादाच्या 2 क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या। राज्यातील शेतकऱ्यांना फळ पीक विमा योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा। राज्य सरकारच्या हिस्साचे 344 कोटी रुपये विमा कंपन्यांना वर्ग करण्यात आले। यंदाच्या ऊसाच्या गळीत हंगामामध्ये राज्यातील साखर उत्पादनामध्ये 10 लाख टनांनी घट होण्याचा अंदाज। यंदाचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार। साखर आयुक्तालयाची माहिती। एसटीच्या चालक वाहकांना मिळणार 20% प्रोत्साहन भत्ता। दृष्टीपेक्षा आता वाढीव उत्पन्न असणाऱ्या चालक आणि वाहनांना वाढीव उत्पन्नापैकी 20% रक्कम देण्यात येईल।